बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी गावात सरकारने मंजूर केलेला कत्तलखाना रद्द करावा या मागणीसाठी हिरेबागेवाडीसह आसपासचे ग्रामस्थ बुधवारी रस्त्यावर उतरले। बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी गावात कत्तलखान्याला कर्नाटक सरकारने मंजुरी दिल्याने संतप्त झालेल्या हिरेबागेवाडी व आसपासच्या गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करीत मोर्चा काढला। हिरेबागेवाडी गावात कत्तलखान्याला दिलेली मंजुरी मागे घ्यावी अशी घोषणाबाजी करीत कत्तलखान्याला विरोध करणारे फलक हाती घेऊन ग्रामस्थ मोर्चात सहभागी झाले होते। बोलो भारत माता की, बोलो भारत माता की। कसाई कांडे ತೊಲಗಿಸಿ, कसाई कांडे ತೊಲಗಿಸಿ। हिरेबागेवाडी येथील कत्तलखाना सुरू झाल्यास त्याचा विपरीत परिणाम या भागावर होणार आहे आणि या विरोधात होणाऱ्या आंदोलनामुळे अकारण तणाव निर्माण होणार आहे। या भागात हिंदू मुस्लिम बंधुत्वतेने नांदतात, मात्र सरकारने कत्तलखाना मंजूर केल्यास तेथील जातीय सलोख्याला तडा जाणार असून यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली। निवासी जिल्हाधिकारी सुरेश इट्नाळ यांना निवेदनाची प्रत सादर करण्यात आली। ಈ ಜಾಗವನ್ನ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಮಾಡಿದ್ರು, ಯಾರು ಅಪ್ರೂವ್ ಮಾಡಿದ್ರು, ಇದೆಲ್ಲ ಬಹಿರಂಗ ಆಗಬೇಕು। ಮತ್ತೆ ಬೆಳಗಾವಿ ಗ್ರಾಮೀಣ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಯಾರು ಹೇಳೋರು ಕೇಳೋರು ಯಾರು ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಮನಸ್ಸು ಇಚ್ಛೆ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗೋಕ್ಕಂತೂ ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ನಾವು ಯಾರು ಬಿಡೋದಿಲ್ಲ ಸರ್। ಒಕ್ಕೂರಿನಿಂದ ನಾವು ಇದನ್ನ ಖಂಡಿಸ್ತೀವಿ, ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ। ನಮಗೆ ನೋವು ಆಗ್ತಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಜನರಿಗೆ ಅದು ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ನೋವು ಆಗ್ತಾ ಇದೆಯೇ, ನಾವು ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ನಿಂತೇವೆ, ನಮಗೆ ಬೇಡ ಅದು। ನಮ್ಮ ಬಾಗೇವಾಡಿ ಶಾಂತಿ ಮತ್ತು ನೀತಿ ಕಾಯ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಮುಂದೆ ಬಲಿಯಾಗಿ ನಿಂತಿರ್ತೇವೆ, ಇದು ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ ಕೊಡುದಿಲ್ಲ, ಇದು ಆದ್ರನ್ನ ನಾವು ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೇವೆ। ಇದು ಇಷ್ಟೇ ನನ್ನ कत्तलखान्याला अद्याप सरकारने मंजुरी दिलेली नाही असा खुलासा यावेळी इट्नाळ यांनी मोर्चेकरांसमोर केला। तसेच ग्रामस्थांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याची ग्वाही दिली। कत्तलखान्यासंदर्भात बोलताना आमदार संजय पाटील म्हणाले, ಬಾಗೇವಾಡಿಯಲ್ಲಿ ಕಸಾಯಿಖಾನೆ ಆಗಬಾರ್ದು, ನಾವು ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ಜಾತ್ಯತೀತವಾಗಿ ಎಲ್ಲಾ ಬಾಂಧವರು ಸೇರಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ। ಇದು ಯಾವುದು ರಾಜಕೀಯದ ವಿಷಯ ಅಲ್ಲ। ಕಸಾಯಿಖಾನೆಯಲ್ಲಿ ಆದ್ರೆ ನಾವೇನು ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಅಲ್ಲಿ ಬಾಳೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಷ ಹಾಕುವಂತ ಕೆಲಸ ಆಗ್ತದೆ। ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ನಲ್ಲಿ ಈಗ ಮೇಡಮ್ ಹೇಳ್ದಂಗೆ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ನಲ್ಲಿ ಒಂದ್ ದಿವಸದಲ್ಲಿ ಇದು ಆಗೋದಿಲ್ಲ, ಯಾರು ಮಾಡ್ರು ಯಾಕೆ ಮಾಡ್ರು ಅದು ನಮಗೆ ಬೇಡ, ಅಲ್ಲಿ ಆಗಬಾರ್ದು, ಇಷ್ಟೇ ನಮ್ಗೆ ಬಾಗೇವಾಡಿಯಲ್ಲಿ ಆಗಬಾರ್ದು। ಯಾರು ಮಾಡಿದಾರೋ ಅವ್ರ ಹಣೆ ಬರೋದು ದೇವ್ರು ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಅದು ನಮ್ಮೆಲ್ಲರದು ಒಂದೇ ಒಂದು ಧ್ವನಿ, ಬಾಗೇವಾಡಿಯಲ್ಲಿ ಕಸಾಯಿಖಾನೆ ಆಗಬಾರ್ದು। ಕಸಾಯಿಖಾನೆ ಆಗೋದು ಬೇಡೋ ಅದು ನಾವು ಮಾತಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅದು ಎಲ್ಲಿ ಮಾಡೋದ ಸೂಕ್ತ ಸ್ಥಳಗಳು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ಳಿ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಬಾಗೇವಾಡಿ ಸ್ಥಾನಾತ್ಮಕ ಸೂಕ್ತ ಅಲ್ಲ, ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ಮಾತು ಹೇಳಿದ್ರು ದರ್ಗಾದವ್ರು ಹಿಂದೂ। यावेळी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, आज हिरेबागेवाडी गांव में कसाई खाने के लिए सरकार ने कैबिनेट में पेपर में पड़ा है, लेकिन पूरा बागेवाड़ी ग्राम पंचायत के सदस्य, चुनाव प्रतिनिधि और सभी पार्टी के लीडर आज आके डीसी के माध्यम से हम मुख्यमंत्री को निवेदन करते हैं। बागेवाड़ी ऐसा गांव है जो हिंदू मुसलमान भाई भाई जैसे रहते हैं, तो लॉ एंड ऑर्डर का प्रॉब्लम हो सकती है और आने वाले दिनों में ये भाई का जो रिश्ता है उसके ऊपर भी बुरा असर पड़ सकता है। इसलिए हम माननीय मुख्यमंत्री को विनंती करते हैं, जिला डीसी के माध्यम से हम मुख्यमंत्री से विनंती करते हैं कि जो मोर्चात हिरेबागेवाडीसह आसपासच्या गावातील सर्व पक्षीय नेते मंडळी आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते।